आइए गनो जी आइए। और सब खैरियत? कसली खैरियत सरदार. संभाजी डोळ्यामोर यायलाय म्हणून तुम्ही परेशान आणि डोळ्यामोरनं हटना म्हणून आम्ही हैराण. सरदार, आम्हा दोघांनी टोचणारा काटा एकच, संभाजी. आता आपल्याला एकच संधी, काट्यानं काटा काढायचा. फक्त आमचा बी विचार व्हायला हवा. क्या चाहिए तुम्हें? मला मला माझं वतन पाहिजे सरदार. दिया दिया गनो जी दिया. समझो तुम्हारा वतन तुम्हें मिल गया. पण त्यासाठी तुम्हाला तुमची कामगिरी दाखवावी लागेल. सरदार, माझी कामगिरी तुम्हाला वाट दाखवायची आहे. हा, पण यो बेट जर का फसला तर तुमची बी खैर नाही आणि तुमच्या आलमगीर बादशाची बी खैर नाही. तवा जरा जपून. तुम इसकी फिक्र मत करो. लेकिन ये संभा मिलेगा कहाँ? खान साहेब, संभाजी राजा संगमेश्वरावर न्याय निवाड्याच्या कामगिरीवर आहे. या तुम्हाला आडवाटनं झटक्या सरशीतल कोकणात घेऊन जातो. हा, पर मुसक्या आवडायचं काम तुमचं. अब आएगा आएगा संभाजी. वो काफिरों का राजा अब हमारे मुट्ठी में आएगा. अब संभा बंदी बनेगा मुगल सल्तनत का. खान साहेब, बोलो. आमच्या वतनाचं तेवढं ध्यानात असू द्या. क्यों नहीं. सारे संगमेश्वर न्यायनिवाड्याच्या प्रतीक्षेत होते. धाकटे महाराज संभाजीराजे आता सदरेवर येणार होते. आले आले महाराज आले. सकाळच्या स्नान संध्यादी कार्यक्रम उरकून महाराज सदरेवर आले. सरदेसाईंचा वाडा म्हणजे संगमेश्वराचे न्यायालयच. न्याय निवाड्यात गर्क संभाजी महाराजासमोर घाबरलेल्या खाजगी हेराने राजांना सावध केले. राजा घात झाला, राजा घात झालाय. मुकर्रब खानाच्या फौजेनं आम्हाला वेढा घातलाय. राजा इथून निष्ठायला हवं. पण आता खूप वेळ झाला होता. गणोजी शिर्क्यासारख्या स्वकीय फंद फितुरांच्या वैयक्तिक स्वार्थामुळे संभाजी महाराज संगमेश्वराच्या सरदेसाईंच्या वाड्यात मुकर्रब खानाच्या हाती